तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्याला राज्यामध्ये पुन्हा एकदा जबरदस्त स्वरूपाच्या अवकाळी पावसाची हजेरी आपल्याला यावेळेस आपल्याला संपूर्ण राज्यातच ठिकठिकाणी आपल्याला 4 विभागांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या अवकाळी पावसाची हजेरी लागताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपल्याला 1 एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागताना पाहायला मिळणार आहे। आपल्याला राज्यातील वातावरणामध्ये मित्रांनो आपल्याला गुढीपाडव्यानंतर म्हणजेच आपल्याला 30 मार्च नंतर आपल्याला मोठ्या प्रमाणात बदल जाणवणार आहेत। तर जाणून घेऊयात याबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तरपणे। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या। मित्रांनो, आपल्याला मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच आपल्याला 5 एप्रिल पर्यंत संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला जोरदार अशा अवकाळी पावसाची हजेरी ठिकठिकाणी लागताना पाहायला मिळणार आहे। तर जाणून घेऊयात आता नेमकं राज्यातील कोणकोणत्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागणार आहे। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, तसेच नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव या मराठवाड्यातील सर्वच 8ही जिल्ह्यांमध्ये सर्वच तालुक्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार अशा अवकाळी पावसाची हजेरी लागताना पाहायला मिळणार आहे। तसेच मित्रांनो, आपल्याला पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला सोलापूर, सातारा, सांगली, अकलूज, पंढरपूर, तसेच आपल्याला सातारा, पुणे, रत्नागिरी, तसेच अहमदनगर या सर्वच भागांमध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, पुणे जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागताना आपल्याला 1 एप्रिलच्या नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच कोकणपट्टीचा विचार केला तर कोकणपट्टीमध्ये देखील आपल्याला मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे। उष्णतेपासून मुंबईकर दिलासा देणारी बातमी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्याला मुंबईमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आपल्याला 1 एप्रिल नंतर पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, कोकणपट्टीमध्ये देखील आपल्याला पावसाची हजेरी लागताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला पावसाची हजेरी लागताना पाहायला मिळू शकते। मित्रांनो, आपल्याला विदर्भ वगळता संपूर्ण 4 विभागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार अशा स्वरूपाच्या अवकाळी पावसाची हजेरी आपल्याला 5 एप्रिल पर्यंत लागताना पाहायला मिळणार आहे। याबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या। तसेच नोटिफिकेशन बेल देखील ऑल वरती सेट करून घ्या, जेणेकरून हवामानाचे ताजे व नवनवीन अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळतील। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।